नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आजची कथा खूपच रोचक आहे, नक्की बघा. ही स्टोरी माझी आणि माझ्या बाजूला राहणाऱ्या गोट्याची आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी MA सेकंड इयरला होतो. तेव्हा आमच्या बाजूला एक छोटंसं कुटुंब राहायला आले होते. त्यामध्ये एक नवरा आणि बायको होते. असे दोघंजण होते, पण ते खूप असमाधानी होते. नवरा अमोल सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याच्या कामामुळे तो नेहमी बाहेरगावी असायचा. त्याची बायको सुमन ही 32 वर्षाची होती. दिसायला सुंदर होती. बाजूला नवीन जोडपे आले होते, त्यामुळे माझी आई अत्यंत खुश होती. सुमन आंटी नेहमी आमच्या घरी चक्रा मारत राहायची, कधी चहा पिण्यासाठी, कधी गप्पा गोष्टी करण्यासाठी. जेव्हा ती घरामध्ये यायची तेव्हा ती माझ्याकडे एकसारखं बघायची आणि तिला तसं पाहून माझे हालचे बेहाल व्हायचे. नंतर मला लक्षात येऊ लागले की मी आणि सुमन आंटी एकटी असताना मुद्दाम हे करत होती, परंतु मला तिचा हा डाव समजलाच नाही. एके दिवशी अचानक माझ्या गावाकडनं माझ्या आईला फोन आला व त्यांना अर्जंटमध्ये गावी जावं लागणार होतं व मला एकट्याला घरी ठेवायचं म्हटलं तर माझी आई चिंतेमध्ये पडली. तेवढ्यात त्या क्षणी तिथे सुमन आंटी आली व ती बोलायला लागली की अहो ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तशी मी एकटी घरीच असते. तुमच्या आनंदला माझ्याकडे पाठवून द्या, तेवढाच मलाही त्याचा आधार होईल. आणि तुम्ही जर घरी नसाल तर तो तरी माझ्याजवळ असेल ना, तर माझ्या मनामध्ये काही भीती राहणार नाही. माझ्या तर आईचं टेन्शनच गेलं. ती खूप आनंद झाली व ती दोघं बिनधास्त गावाला चालले गेले. पण जाण्याच्या आधी आईने माझ्यासमोर एवढी मोठी लिस्ट ठेवली की तू जेव्हा आंटीकडे राहशील तेव्हा तू तसं करणार, असं करणार, हे करायचं, ते करायचं. माझं डोकं खराब करून टाकलं आईने. आणि शेवटी ते सकाळी सकाळी गाडीने निघून गेले व आंटीला जास्त त्रास नको म्हणून मी रात्री फक्त जेवायला आणि झोपायला जायचे ठरवले होते. संध्याकाळचे 8 वाजले असतील. इतक्यात दार कोणीतरी ठोठवलं. यावेळी कोण करमडले म्हणून मी दरवाजा खोलला. बघतो तर काय, सुमन आंटीला पाहून माझा जीव भांड्यात पडला. आतमध्ये कडी लावून एकटा काय करत होता? किती वेळ तुझी वाट बघायची, ती म्हणाली. बरं माझ्यासोबत चल, मी तुझ्यासाठी धपाटे बनवलेत. आंटीच्या नजरेत मला एक वेगळी चमक दिसत होती, पण धपाट्याचे नाव घेताच माझ्या तोंडाला पाणी सुटले व मला आवडत नव्हते. तरी पण मी सुमन आंटीच्या रूमवर गेलो. नेहमीसारखंच रूममध्ये फक्त सुमन आंटीच होत्या. मी शांतपणे धपाटे खात होतो. इकडे तिकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. 4-5 धपाटे खाल्ल्यानंतर अचानक माझी नजर सुमन आंटीकडे गेली. ती एकसारखं माझ्याकडे बघत होती. मी तिच्याकडे बघताच अचानक ध्यानावर आलो. ती म्हणाली, अजून धपाटे हवे आहेत का? मी नाही म्हणालो. तेव्हा तिने लगेच दुसऱ्या विषयावर बोलणं सुरू केलं. मला कॉलेजबद्दल विचारपूस करू लागली, पण मी स्पष्ट सांगितले की मी खूप शांत असल्याने स्वतःहून कुठल्याच मुलीशी बोललो नाही आणि माझी एकही मैत्रीण नाही. पण आंटी, तू मला का विचारत आहेस? तर ती म्हणाली, अरे मी शाळेत असताना मला 4-5 मित्र होते. तेवढ्यात आंटी जवळ आली आणि माझ्या शेजारी बसली. काय रे अमोल, रोज इतका एकटा का असतोस? कोणी गर्लफ्रेंड पाठवायची आहे का नाही? मग ती डोळा मारत म्हणाली. मी गडबडलो, पण स्वतःला सावरत म्हणालो, गर्लफ्रेंड मिळायला हवी ना आधी, पण काही जणींचा अंदाजच येत नाही. त्या काय विचार करत असतात त्यांचा. आंटी हळूच हसली आणि म्हणाली, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आणि तू अंदाज कसा लावणार? काही बायका मनातलं सरळ सांगत नाहीत, पण काही जणी डोळ्यानेच खूप काही सांगून जातात. तिच्या स्वरात हलकीशी छेड होती. मी तिच्या डोळ्याकडे पाहत म्हणालो, तुमच्या डोळ्यांनीही बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील, पण त्याचा अर्थ समजून घ्यायला अनुभवी माणूस लागतो. आंटीने टाळी देत हसत विचारलं, म्हणजे मी अनुभव घेतलेला पुरुष शोधावा का? मी पण चावट हसत म्हणालो, शोधायची गरज नाही, अनुभव गाठायला स्वतःहून येतो. आंटीने माझ्या हातावर हलकीशी थाप मारली आणि म्हणाली, अरे फारच पुढे जातोयस.
पण कबूल कर, तुझ्या मनात माझ्यासाठी काही विचार येतात का? मी थोडासा लाजलो, पण स्वतःला थांबवू शकलो नाही. विचार काय, स्वप्न येतात कधी कधी, आणि त्यात तुम्ही नेहमी फारच मादक दिसता. आंटीने माझ्याकडे पाहिलं, हसली आणि संध्याकाळी झपाट्याने वाढणाऱ्या अंधारात त्यांचा संवाद अजूनच चावट होत गेला. मी आणि आंटी याच्यातील आकर्षण आता लपून राहिले नव्हते. संध्याकाळच्या वेळी ते दोघं एकटेच होते आणि आंटीने साडीच्या पदराने स्वतःला सावरत माझ्याकडे पाहिले. आज फारच शांत आहेस, काहीतरी वेगळं चाललंय ना तुझ्या डोक्यात? ती हसत म्हणाली. तिचा आवाज हलका पण मोहक होता. मी तिच्या जवळ सरकत म्हणालो, तुमच्यासोबत असताना डोक्यात बरीचशी वेगळीच गणितं चालू असतात. आंटी हलकसं हसली आणि तिच्या बोटाने कपाळावरच्या लाटा मागं सारल्या. असं मग सांग बरं, कोणती गणित सोडत असतोस? मी तिच्या थोडं अजून जवळ जात म्हणालो, समजा कोणीतरी फारच आकर्षक बाई सोबत असेल आणि तिच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक दिसत असेल, तर पुढचं स्टेप काय असावं? आंटीने नकळत होठ चावले आणि खोडकरपणे उत्तर दिले, ते मुलाच्या धाडसावर अवलंबून असतं. काही जण फक्त बघत राहतात आणि काही, मी हलकसं तिच्या हातावर माझा हात ठेवला, आणि काही, मी हळूच विचारत तिच्या डोळ्यात बघत राहिलो. आणि ती थोडीशी लाजली, पण दूर सरली नाही. काही जण योग्य क्षणाची वाट पाहतात, ती हलक्या आवाजात म्हणाली. माझ्यात एक मोहक स्मित होतं. आणि काही जण योग्य क्षण स्वतःच निर्माण करतात. आता दोन नजरा एकमेकांमध्ये हरवून गेल्या. आमचे मन काही भानावर राहिले नाही. आता आंटीला पण कळून चुकले होते की आता तो क्षण आला आहे, आणि मी पण समजून गेलो आंटीला नेमकं काय पाहिजे. माझ्याकडून ते मी लगेच तिला लिप केस करू लागलो, आणि आंटी पण मला साथ देत होती. आणि बघता बघता आम्ही दोघेही एका वेगळ्या जगात गेलो. ती म्हणाली, अजून किती वाट पाहायची रे? मी पण लगेच विलंब न करता लगेच काम चालू केले, आणि जवळजवळ 5 तास आम्ही सलग कार्यक्रम केला. तर मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची कथा? आवडली असेल ना? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.